आजपासून 3 दिवस संसदेचं विशेष अधिवेशनात 3 विधेयकं मांडली जाणार। मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण आणि जनगणना विधेयक विशेष अधिवेशनामध्ये मांडणार। काँग्रेसचा महिला आरक्षणाला पूर्ण पाठिंबा, परंतु सरकार जे करतंय त्याला महिला आरक्षणाशी संबंध नाही। महिला आरक्षण विधेयकावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता। विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार। अशोक खरात 9 अंकाला शुभ मानून वाहनांचे नंबर निवडत असल्याची माहिती। व्यावसायिकांकडून गाड्या गिफ्ट म्हणून घेतल्याचं तपासामधून समोर। अजितदादांच्या घरासमोर भानामती झाली त्या दिवशी भोंदू खरात ठाण्यामध्ये होता। अंजली दमानिया यांचा दावा। दुसऱ्याच दिवशी ठाण्यामधून खरातचे मोठे आर्थिक व्यवहार, चौकशीची दमानियांची मागणी। परतवाडा लैंगिक प्रकरणावरून दावे प्रतिदावे। तक्रारदार महिला मुस्लिम समाजातील असल्याचा प्यारे खान यांचा दावा, तर एकही महिला बुरखाधारी नसल्याची नवनीत राणांची माहिती। नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण। TCS ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पीडितांच्या तक्रारीकडे चेनानीनं दुर्लक्ष केल्याचा आरोप। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामध्ये म्युझिक कॉन्सर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर। VIP तिकिटांचा दर 3 लाखांपर्यंत असल्याची माहिती। ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवल्याची आरोपीनं दिली आहे कबुली। मुंबईमध्ये 1 मे पासून 10% पाणी कपात। जल अभियंता विभागाचा आयुक्तांकडे प्रस्ताव। सध्याचा 33.60% पाणीसाठा किमान 3 महिने पुरवता यावा, यासाठी पाणी कपातीचा निर्णय। मुंबईतल्या मिठी नदीची सफाई कासव गतीनं। आतापर्यंत फक्त 6% गाळ उपसा। 31 मेची डेडलाईन असताना अनेक ठिकाणी कामांना सुरुवातच नाहीये। पॉड टॅक्सी टर्मिनलसाठी कुर्ल्यातील मुंबई पोलीस वसाहतीची जमीन घेतली जाणार। 58 कुटुंबियांना नागपाडा आणि माहीममध्ये देणार घरं, मात्र काही जणांची कुर्ल्यातच घरं देण्याची मागणी। कैसा हराया फेम सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता। बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवल्याचा आरोप। जात प्रमाणपत्राबाबतची कागदपत्र बनावट असल्याची तक्रार। अकोल्यामध्ये उष्माघाताने एकाचा मृत्यू झाल्याचा संशय। मालवाहू गाडीमध्ये आढळला मृतदेह। अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअस। मलेशियाच्या दिशेने जाणारी प्रवाशांची बोट उलटली। अंदमान समुद्रामध्ये बोट उलटून 250हून अधिक नागरिक अद्यापही बेपत्ता। बोटीमधील प्रवासी बेकायदेशीररित्या प्रवास करत असल्याची माहिती। आणि इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम होण्याची शक्यता। इराणच्या दबावामुळे युद्धविराम होण्याची शक्यता। युद्धविराम करारामध्ये लेबनॉनला स्थान मिळावं, यासाठी इराण राजनैतिक पातळीवर प्रयत्नशील। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर तेहरानमध्ये दाखल। अमेरिका इराणमधील मोडीत निघण्याच्या मार्गावर असलेला युद्धविराम वाचवण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न। इराण अमेरिका युद्ध संपण्याच्या मार्गावर ट्रम्प यांचं मोठं विधान। इराण आणि अमेरिकेत लवकरच दुसऱ्या फेरीची शक्यता। दोन्ही देशांची शिष्टमंडळ चर्चेसाठी शुक्रवार ते रविवार दरम्यान पाकिस्तानमध्ये जाण्याची शक्यता।